नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, संगीत मान अपमान या सिनेमाला रिलीज होऊन आता 2 दिवस झालेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर मी बरेच दिवस मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कुठे मिळतंय का हा प्रयत्न करत होतो. बट आय थिंक फार तर त्या सिनेमाने 80-90 लाख एवढेच कमाई केलेली आहे असं गुगलच्या विविध वेबसाईट्सवरनं कळतंय. पुढे जर त्यांनी काही कमवलेले असतील तर त्याचे अपडेट्स आपल्याकडे नाही आहेत. बट अनफॉर्च्युनेटली मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा डिझास्टर या कॅटेगरीमध्ये येतो. आता बरेच ठिकाणी असं म्हटलं जात आहे की संगीत मान अपमान या सिनेमाचं बजेट आहे साधारणपणे 4 ते 5 कोटी रुपये. आता मी काय तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाहीये. तुम्ही सुद्धा बुक माय शो किंवा पेटीएमवर शुक्रवारी आणि शनिवारी जर या सिनेमाचे शोज बघितले असतील तर एक विवियाना मॉलला काय चमत्कार होतोय माहिती नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे की फ्रायडेला पण आय थिंक दुपारचा का संध्याकाळचा शो हाऊसफुल होता. काल शनिवारी तर दिवसभरचे शो हाऊसफुल होते विवियाना मॉल ठाण्याचे. आणि आज सुद्धा रविवारी सुद्धा दिवसभराचे विवियाना मॉल मधले शो हाऊसफुल आहेत. त्याचबरोबर आय थिंक बोरिवलीला जरा चांगलं प्रतिसाद मिळतोय आणि चेंबूरला एखाद दुसरा शो हाऊसफुल आहे आणि वाशीला सुद्धा एखाद दुसरा शो हाऊसफुल आहे. आणि आज सुद्धा आता वाजले सकाळचे 8:30. आज तारीख आहे 12 जानेवारी. सो जर तुम्ही बुक माय शोवर गेलात तर तिकडे तुम्हाला दिसेल की 8.91K तिकीट्स बुक्ड इन लास्ट 24 hours. सो जरा प्रगती आहे. पण जेवढा हाईपवाला बजेट आहे जेवढा हाईपवाला हा सिनेमा आहे, जेवढे मोठमोठे कलाकार या सिनेमामध्ये आहेत त्या हिशोबाने जरा थंड प्रतिसाद आहे. आता बघूया की पहिल्या 2 दिवसात या सिनेमाने किती कमवलेत. आणि बाय द वे, हे कलेक्शन ऐकण्याआधी एक जेंटल रिमाइंडर की हे आकडे अगदी खरे असतील अशा कुठल्याही प्रकारचा दावा मी करत नाही. म्हटलं जात आहे की शुक्रवारी या सिनेमाने कमवले साधारणपणे 20 लाख रुपये, जे फार काही चांगली ओपनिंग नाहीये. आणि काल शनिवारी जरा आपल्याला जंप बघायला मिळालेली आहे आणि काल या सिनेमाने कमवलेत साधारणपणे 37 लाख रुपये. सो हे सुद्धा काही फार कौतुकास्पद नाहीये, पण ऍटलिस्ट काहीतरी बरा एक थोडीशी पॉझिटिव्ह ग्रोथ आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळाली. शनिवारी खरं तर या सिनेमाचं कलेक्शन जायला पाहिजे होतं 70-80च्या आसपास, बट ते खूप कमी झालंय. असं करत पहिल्या 2 दिवसाचं याचं इंडियाचं नेट कलेक्शन असेल अप्रॉक्सिमेटली 57 लाख रुपीज आणि इंडियाचं ग्रॉस कलेक्शन असेल अप्रॉक्सिमेटली 64 लाख रुपये. सो हा सिनेमा किती याचं बजेट रिकव्हर करणार आहे याच्याबद्दल जरा शंका आहे. बट या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की जर तुम्हाला इच्छा असेल की हा सिनेमा बघायचा तर कुठलाही विचार न करता लगेचच तिकीट बुक करा. कारण आज जर कमी प्रतिसाद इतर ठिकाणी सुद्धा या सिनेमाला मिळाला तर उद्याचे शोज नक्कीच कमी होतील. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.